महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी, पशुपालक, खाटीक समाज यांच्यावर जो अन्याय व अत्याचार चालू आहे त्याला ब्रेक लावण्यासाठी हिंद मजदूर पंचायत महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने कायदेशीर लढा चालू केलेला आहे. राज्यभरामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कालच्या कार्यकारिणीच्या बैठकीत. आणि यात महत्त्वाचं न्यायालयीन लढ्यामध्ये हिंद मजदूरला मिळालेलं यश असं आहे की महाराष्ट्र राज्यात कुरेशी खाटीक समाजातर्फे पशुपालक खरेदी विक्री व मटण विक्री बंदीच्या विरोधात पुकारण्यात आला होता. या बंदमुळे राज्यातील 202 जे छोटे मोठे उद्योग आहेत त्यामध्ये जे उद्योग आहेत आणि छोटे मोठे उद्योग आणि या व्यवसायातील संलग्न असलेले सुमारे राज्यातील 25 लाख श्रमिक, ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, दलित, ख्रिश्चन व इतर जाती धर्माचे लोक कार्यरत आहेत. आणि सामान्य पशुपालक, शेतकरी, बीज विक्री करणारे व्यवसाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धोक्यात आलेले आहेत आणि त्याचे आर्थिक नुकसान झालेले असून लघु उद्योग, चर्म उद्योग, औषध उद्योग, पशुपालक उद्योग या उद्योगावर राज्यामध्ये गंभीर स्वरूपाने त्याचा परिणाम झालेला आहे. त्याचबरोबर शासनाचे या ठिकाणी कोट्यावधी या व्यवसायातून जमा होणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स आहेत, GST टॅक्सपासून स्थानिक स्वराज्य संस्थेचे टॅक्स, राज्य शासनाचे टॅक्स, केंद्र शासनाचे टॅक्स, कोट्यावधी रुपये जे शासनाला जमा होतात ते आर्थिक नुकसान शासनास झालेलं असून शासनाची तिजोरी आज रिकामी झालेली आहे आणि आंतरराष्ट्रीय बँकांकडून राज्य सरकार कर्ज घेऊन या ठिकाणी कर्ज चालवत आहे. अशा प्रकारची बाब असताना ही बाब हिंद मजदूर पंचायत महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले होते. शासनाने त्याची दखल घेतली नाही आणि ट्रेड युनियनचे जे आमचे नेते आहेत कॉम्रेड आडम मास्तर यांनी खास करून ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली आणि एकदा नव्हे तर आडम मास्तरांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, IG यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला, निवेदन सादर केलं आणि ह्यातली जे टेक्निकल मुद्दे आहेत आणि जे कायदेशीर बाबी आहेत ते समजावून सांगितलं की नगरपालिका, नगर परिषद, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 असे 5 कायद्यामध्ये तरतुदी अशी आहेत की खाटीक समाजाला त्या ठिकाणी व्यवस्था करून द्यावी. स्लॅटर हाऊसची व्यवस्था, पाणी, त्या ठिकाणी दिवा बत्तीची व्यवस्था करून द्यावी. परंतु आज राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी नगरपालिका, नगर परिषद कोणीही करत नाही. ही बाबसुद्धा आम्ही शासनाच्या निदर्शनात आणून दिलेली आहे, परंतु शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. याउपर इथेच न थांबता अनेक ठिकाणी राज्यामध्ये कुरेशी कुरेशी खाटीक समाजातील जे लोक आहेत जे कायदेशीर गुरांची वाहतूक करतात त्यांच्याबरोबर फक्त कुरेशी समाजच नसून त्या ठिकाणी शेतकरी, पशुपालक, इतर समाजाचे लोक म्हणजे बहुजन समाजावर आज ठिकाणी विक्रीसाठी किंवा विक्री घेतलेले गुरं कायदेशीर वाहतूक करून आणताना त्या ठिकाणी काही तथाकथित गोरक्षकाकडून त्यांच्यावर हल्ले होत आहेत. पोलिसावर त्या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होत आहेत आणि पोलीस त्या ठिकाणी खरी वस्तुस्थिती न पाहता तथाकथित गोरक्षकांच्या दबावाखाली त्या ठिकाणी पोलिसात बेकायदेशीर गुन्हे दाखल करण्याचं काम चालू आहे. हेच नव्हे तर बळाचा वापर देखील पोलिसाकडून करण्यात आलेला आहे. ही सर्व बाबी आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून परिस्थिती आणि मुद्दे मांडलेले आहेत. कारण आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. आम्ही अटल बिहारी वाजपेयी आणि स्वामी विवेकानंद यांच्या हिंदुत्वाला मानणारे लोक आहोत. राज्य शासनाने गायी
आणि त्यांच्या वासरूंची कत्तल करण्यात येऊ नये अशा प्रकारचं जो त्या ठिकाणी शासन निर्णय पारित केलेला आहे, आम्ही याचिकेमध्ये त्या शासन निर्णयाचा सन्मान केलेला आहे. हिंदू धर्माचा, सनातन धर्माचा सन्मान केलेला आहे. कारण हिंदू धर्म सनातन हे मूग जनावरांचे पालनपोषण करतात, त्यांच्याबद्दल आम्हाला सन्मान आहे. परंतु त्या ठिकाणी त्यांचा भुरका घालून त्या ठिकाणी जे तथाकथित गोरक्षक, जे गुन्हेगार मंडळी एकत्र येऊन जे धंदा पत्करलेले आहेत, की पोलिसांच्या संगनमताने काही ठिकाणी राज्यात जप्त करायचं, गुन्हे दाखल करायचं आणि ते छावणीत जमा करायचं आणि ते संबंधित मालक गुरावाचा कोर्टाकडनं आदेश आणून त्या ठिकाणी जनावरे सोडवण्यासाठी आला असता त्या ठिकाणी ते जनावरे त्या छावणीत नसतात. असे अनेक प्रकार या राज्यामध्ये घडत आहेत आणि घडलेले आहेत. या संदर्भात देखील आम्ही उच्च न्यायालयाच्या समोर ही बाब निदर्शनात आणून दिली असता राज्य शासनाने देखील त्या ठिकाणी सक्त आदेश केलेले आहे की तुम्ही ही सगळे मुद्दे निहाय जे मुद्दे याचिकाकर्त्याने दाखल केलेले आहेत ते सर्व मुद्द्यावर 15 तारखेला खुलासा करावा असे सक्त आदेश दिलेले आहेत. राज्याचे अत्यंत काही बाबी आहेत. पूर्वी बापूजी नगर येथे कत्तलखाना होता. महापालिकेने बेकायदेशीर कत्तलखाना बंद करून 1 वर्षानंतर भोगाव येथे तात्पुरत्या स्वरूपाचा कत्तलखाना सुरू केला आणि तोही कत्तलखाना 2-3 महिने चालला, नंतर बंद झाला. महापालिकेचे दुर्लक्षतेमुळे बंद झाला. त्यानंतर 10-12 वर्षानंतर मुडेगाव तांडा येथे ते तात्पुरत्या स्वरूपाचा ATP प्लान नसलेला कत्तलखाना उभारण्यात आला आणि तो ATP प्लान नसल्यामुळे ते कत्तलखाना बंद झाला. त्यानंतर अत्याधुनिक कत्तलखाना उभारण्यासाठी शासन अनुदानातून खर्च करण्यात आले, परंतु या प्रकरणात प्रशासनाच्या ऑडिटमध्ये अनुदानाचा घोळ झाल्यामुळे जसे थे परिस्थिती बंद आहे. आणि त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा एक लहान कत्तलखाना उभारण्यात आला होता. त्या कत्तलखान्यातसुद्धा काही दिवस कत्तल करण्यात आली. त्यानंतर तोही कत्तलखाना ATP प्लान नसल्यामुळे बंद झाला. अशामुळे 30 वर्षापासून जो आहे कृषी समाजाची फार मोठी हानी होत आहे. यात जो आहे त्यांचे रोजगाराचा व दिगर बाबीचा फार मोठा नुकसान कृषी समाज झालेला आहे. या बाबीकडे कॉर्पोरेशनच्या आयुक्तांनी ह्याचा पुढं काय विचार करून पर्यायी व्यवस्था करून देण्यासाठी त्यांना आम्ही सांगण्यात आलेलं आहे. त्या 3 महिन्यापासून ते आज करू कल करू असं करत ते दिवस टाळत आहेत. त्यासाठी जे आहे ही व्यवस्था झाली पाहिजे. नाही झाली तर आम्ही आंदोलन करू अशी आमची सर्व समाजाकडून अपेक्षा आहे.